आपण ऐकत होता तुकाराम मंगेला सरांचे एक क्रिकेटचे कॉमन एक्सपर्ट कॉमेंटेटर आपण त्यांचा आवाज ऐकत होतो. आणि या ठिकाणी नक्कीच मी धन्यवाद मानेन सरांचे. सर आमचे नक्कीच मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. आणि नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ म्हटलं की या ठिकाणी कोणतीही मॅच असली की या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याबद्दल मी प्रथमतः नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि तुकाराम मंगेला सरांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि आपण पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026. मला वाटतं आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातली शेवटची मॅच आपण पाहतोय. क्वालिफायची मॅच असणार आहे. मॅच आहे वाघोबा खंदरपाडा आणि गावदेवी कणेर. गावदेवी कणेर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वाघोबा खंदरपाडा दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज आहे. स्ट्राईकसाठी आलेला पवन आणि नितेश संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतायत. कारण या ठिकाणी करू आणि मरुस्थिती डू ऑर डायची लढाई आहे. या ठिकाणी जर तुम्ही जिंकताय तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळतोय. पुन्हा या मैदानावरती आपल्याला पाय ठेवण्याची संधी मिळेल. अन्यथा जर या ठिकाणी आपण हार मानतोय तर सरळ आपल्याला घरी जावं लागेल. पाहूया कशा पद्धतीनं पहिला चेंडू. गोलंदाज रवी. ओहो, फुलरलेचा चेंडू आता पायावरती आढळतोय. अपील आहे परंतु अपील फेटाळलंय. मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 22च्या रूपाने पहिली धाव या ठिकाणी मिळते. पायावरती चेंडू फुलरलेचा होता. ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा होऊ शकला नाही. आणि या ठिकाणी एक धाव मात्र 22च्या रूपाने मिळते. दुसरा चेंडू या ठिकाणी रवी तयार. हो हो, खोलर टप्प्याचा होता. जोरदार अपील आहे परंतु अपील फेटाळलंय. मात्र या ठिकाणी एक चौट्या रूपाची धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे असेल. दोन या धावसंख्येवरती काहीशी संत सुरुवात मानता येईल. अतिशय सावध अशी सुरुवात आपण पाहतोय वाघोबा खंदरपाडा यांच्यापासून. पण तर गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज रवी याचं दोन्ही चेंडू अतिशय सुरेख यॉर्कर हाताळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी होतोय. या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय आपण. तिसरा चेंडू रवी तयार. समोर ठेवण्याचा चेंडू अतिशय सुरेख. उसळी घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव विसावलाय. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजीमध्ये. संध्याकाळचं क्रिकेट आहे आणि या ठिकाणी चेंडू पाडल्यानंतर सरळ उसळी घेतल्याय. म्हणजे फलंदाजाचा अंदाज त्या ठिकाणी चुकलाय. मात्र बॅट ऑन साईडला फिरली होती जोरात. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आणि या ठिकाणी चौथा चेंडू आहे. चौथा चेंडू रवी याचा अतिशय सुरेख या ठिकाणी. आणि लेग बिफोर विकेट या ठिकाणी येतोय आणि मिळतोय पहिला धक्का. वाघोबा खंदरपाडा फलंदाज गॉन. गोष्ट तुम्ही सांगितली की मनातनं जर हार मानली तर हार होणार. म्हणजे तुम्ही जर मनात जिंकण्याची जर जिद्द बाळगली तर हार पण तुम्हाला हरवू शकणार नाही. त्याच्यामुळे जिद्द कायम ठेवायची. कारण हा खेळच असा आहे, मेहनतीचा आहे, जिद्दीचा आहे, धैर्याचा आहे. तसा तुमच्या संयमाचा देखील खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि त्याच्यामुळे प्रमोद सर आमच्या जोडीनं जॉईंट आहेत. आणि जसं चर्चा आपण करतोय की गावदेवी कणेर आणि वाघोबा खंदरपाडा या दोन संघांनी आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली. पण काय माहिती का, याला शेवटचा जो टोळा किंवा शेवटचा टच द्यायचा आहे तो हा सामना आहे. नक्कीच. आणि शेवटचा टच कोण चांगल्या प्रकारे देईल हे मात्र मैदानामध्ये बघावं लागेल. सध्या या ठिकाणी रवी आक्रमक होताना पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी गावदेवी कणेर मार्फत. अतिशय सुरेख या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये यश मिळाले. सर जर आपण बघितलं तर टप्पा रवीचा आपण बघितला तर आता मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न केला तर ऑफसाईडला थोडासा बाहेर ठेवला. आणि बघा पडल्यानंतर थोडासा बाहेर लाईटली आपल्याला स्विंग झालेला दिसलाय चेंडू. हाच तोच रवी आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 धावा देताना 2 गडी बाद केले होते. तिथून आलेला आत्मविश्वास आहे. आणि नक्कीच असं म्हणतात की आत्मविश्वासाची ढाल. आणि या ठिकाणी अतिशय सुरेख काय क्षेत्ररक्षण झालंय रवी याचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा खेळाडू बाद होतोय. बॅक टू डगआउट गॉन.
चा चेंडू होता. फुलरला डिलेवरती ड्राईव्ह करायचा होता. बॅक टू द बॉलर खेळला, फील्ड केला आणि त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड, क्विक रिस्पॉन्स. एवढा रिस्पॉन्स तर आपण कधी व्हॉट्सअपवर पण देत नाही लगेच. तितका फास्ट रिफ्लेक्सेस आणि फास्ट रिस्पॉन्स पाहिला आहे. आणि मागच्या सामन्याची अगदी पुनरावृत्ती व्हावी. मागचा सामना जसा रवीनं गोलंदाजी केली होती ना, 2 विकेट, आता एक धावाच्या स्वरूपात आलाय. पण पहिलं षटक संपले आणि पहिलं षटक संपताना धावा दाफलकावरती त्या 2 गडी बाद 2 धावा. आता क्रमांक 4 वरती अक्षय आलाय. असं म्हणलाच कदाचित वावगं सरणार नाही का, तुम्ही तर सर आहेत. म्हणजे पहिल्या गोलंदाजी हाताळली होती रवीनं हावी होऊन गोलंदाजी केली आणि फायनलपर्यंत पोहोचण्याची चावी आपल्या टीमच्या हातामध्ये दिली. नक्कीच नक्कीच. आणि चांगली सुरुवात, तुम्ही चांगला उल्लेख केला सर, की रवीनं जी दिलेली आहे चावी, मात्र आता पुढे जबाबदारी जी आहे ती आले अक्षय याच्यावरती आहे. पहिला चेंडू अक्षय याचा, मात्र पंचांचे हात समांतर आहेत. 1 धावा अवांतर मिळेल आणि अक्षय वर्सेस अक्षयची लढाई आहे सर. हे गाणं होतं बघा, म्हणजे हमे सीधे साधे अक्षय. आता सीधे साधे नाहीये, तर यावेळेला थोडंसं टेढाई व्हावा लागणार आहे. दुनिया चले आघाडी मै चलो पिछाडी, तसं थोडंसं खिलाडीवाला सीन अक्षयला साकारावा लागणार आहे. नक्कीच. आणि तो खिलाडीवाला फील या ठिकाणी अक्षय साकारतो का बघावं लागेल. हो सुरेख, या ठिकाणी चेंडू येतोय ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय होतंय या ठिकाणी, थोडासा गोंधळलाय क्षेत्ररक्षक. वारंवार हातामधून चेंडू निसटतोय, मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. बघा, चेंडू निसटला तोपर्यंत ठीक आहे, फक्त मॅच निसटून देऊ नका, नाही तर मग गडबड होईल. हे सध्या दाखवलं जातं. आता नारंगी प्रीमियर लीग गाव कप येणार आहे, त्याचा ऑक्शन होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. अतिशय सुरेख या ठिकाणी योगायोग म्हणता येईल. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. चेंडू ऑन साईडला विरकावलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी चूक नाही आहे, टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. बॅक टू डगआउट. तर मला उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला नाही आणि बॉन्ड लाईन जवळ अगदी परफेक्ट प्लेअर होता, मदन होते, आणि त्यांनी टिपलाय हा आरामात झेल. एक असा खेळाडू आहे या आई गावदेवी कनेरचा, म्हणजे मदन दळवीचा उल्लेख आपण करतोय, त्याच्या अवतीभोवती संघ खेळतोय. म्हणजे तुम्ही रवीची गोलंदाजी पाहिली, अविनाशने त्याला दिलेली साथ पाहिली, अक्षयचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, पण कदाचित जो की फॅक्टर आहे ना जो टीमचा, तो मदन दळवी आहे. त्याच्या आजूबाजूला संघ खेळतो. म्हणजे लीडर कोणतरी पाहिजे असतं, कोणतरी कॅप्टन पाहिजे असतो, कदाचित ते काम मदन करतोय सध्या. त्याची गरज आता वाघोबा खंदरपाड्याला पाहिजे. मॅन ऑफ क्रायसिस इथे संकट मोचक म्हणून कोणीतरी पाहिजे. नक्कीच. या ठिकाणी मॅन ऑफ क्रायसिस सर चांगला उल्लेख केला, मात्र या ठिकाणी प्रकाशला संधी आहे होण्याची. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ऑन साईडला आलाय. 1 धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न होतोय का, हा ना करता करता या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी नक्कीच लकी म्हणावं लागेल. या ठिकाणी जर डायरेक्ट हिट झाली असती ते कदाचित नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला मला वाटतं बॅक टू डगआउट यावं लागलं असतं, परंतु तसं झालेलं नाहीये. तसं झालं नाहीये म्हणून थोडंसं बचावले आहेत. 7 धावा दाफलकवडी, 3 गडी बाद 7 धावा, ज्याची उत्सुकता गावकपची आहे नारंगी प्रीमियर लीगची, जी 20, 21, 22ला अगदी नाईट स्वरूपात असणार आहे. आणि ते नाईटची टाईट परिस्थिती आहे सध्या, आणि त्याच्यामुळे आता ती तयारी चालू आहे. नक्कीच नाईटची टाईट परिस्थिती आहे, पण मॅचच्या दिवशी टाईट नको, नाहीतर मॅच संपूर्ण नाईटमध्ये जायचा. अतिशय सुरेख या ठिकाणी चांगला योगायोग म्हणता येईल. या ठिकाणी ऑप्शन सुद्धा आहे. आज बरेच जण आपलं नशीब आजमावणार आहेत नारंगी गाव कपमध्ये. दरम्यान आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम, बॅटची कडा घेऊन सरळ यष्टिकाकडे, आणि या ठिकाणी पंचांचं बोट हवेमध्ये. बॅक टू डगआउट यावं लागणार आहे, फलंदाज गॉन. खंदरपाड्याची आहे, म्हणजे कन्फ्युजन ही सोल्युशन का पता नाही.
और सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नाही, असं आता सोल्युशन मिळत नाहीये इथे, त्यांना पर्यायच उपलब्ध होत नाहीत किंवा काय करावं आणि काय करू नये. म्हणजे डीजे मास्टरनं गाणं लावलंय 3 इडियट मधलं, पण मला पूर्वीच म्हणजे आमिर खानचा चित्रपट आला होता रंगीला, त्याच्यामध्ये गाणं होतं, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. तशी कहाणी सध्या वाघोबा खंदरपाड्याची आहे. नक्कीच सर. आणि डीजे वाल्याने सांगितलं होतं की भैया ऑल इज वेल, आणि नक्कीच गावदेवी कन्नड संघाचं ऑल इज वेल चाललेलं आहे. म्हणजे जर आपण बघितली तर गोलंदाजी अशी सुरेख चाललेली आहे, घेतलेला निर्णय सुद्धा निर्णायक आहे, ही या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. नाही, त्यांचं म्हणजे ऑल इज वेल आणि त्यांच्याच बाजूने चाललाय खेळ, बरोबर तसाच खेळ चाललाय. नक्कीच सगळं काही चांगलं आहे गावदेवी कन्नडच्या बाजूने, मात्र या ठिकाणी वेळ बदलावी लागेल वाघोबा खंदरपाड्याला. आणि जसं सरांनी उल्लेख केला मॅन ऑफ क्रायसिस, या ठिकाणी जोरदार अपील, मात्र या ठिकाणी अपील फेटाळलंय. पंचांकडे धात मागतायत, परंतु नक्कीच या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू हाताळलाय गोलंदाज अक्षय याने. आणि जसं तुम्ही डीजे राज नाईकचा उल्लेख केला, ते गाणं का लावतात माहिती का, कारण गाई गावदेवी कन्नडचा संघ खेळतोय आणि त्या टीममध्ये त्यांचे साडूबाई आहेत, त्याच्यामुळे ते पण खुश झालेत. नक्कीच साडूंसाठी होते गाणं हवेमध्ये आहे, आणि या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणती चूक नाही आहे. पुन्हा एकदा एक झेल बाद होतोय फलंदाज. दिशेनं चेंडूला खेळण्याचा नादामध्ये अजून एक विकेट गेलाय. अजून जर पाहिलं ना, म्हणजे वाघोबा खंदरपाडावरती आपण नजर टाकली तर कदाचित असा अजूनही एक असा फलंदाज येत नाही की थोडासा वेळ देऊया, टाइम देऊया. कधी कधी काय असतात, वादळे येतात आणि मग त्या वादळामध्ये आपली नाव नाही टाकायची. तुफानी समुद्र में नाव नाही डालना भाई, डुबणे का खतरा होत आहे. त्यावेळेला काय असतं, किनाऱ्यावरती राहणं पण योग्य असतं. कदाचित ते राहणं गरजेचं आहे. 2 षटकं संपल्यात, 2 बाकी आहेत, पण त्याच्या अगोदरच अर्धा संघ तंबूमध्ये आराम करतोय. नक्कीच अर्धा संघ तंबूमध्ये या ठिकाणी परतलाय. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर करंट रन रेट जर बघितलं आपण 14 पर्यंत मजल या ठिकाणी आपल्याला दिसते. मात्र या ठिकाणी आत्मविश्वासाचे फटके खेळावे लागतील. आता मात्र या ठिकाणी खांदे झुकवून चालणार नाहीत. आणि 2 षटकांचा खेळ झालाय, 7 धावसंख्या. मात्र या ठिकाणी खेळाडू जर बघितले तर आपण 5 खेळाडू या ठिकाणी बाद झाले. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळलाय गोलंदाज वैभव याने, मात्र अवांतर धाव आलेली आहे. अवांतर धाव आले आणि सध्या जतीन आणि जयेश आहेत. बघा, अशा वेळेला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रमांक 6, 7, 8 किती वेळा संधी मिळते, पण ज्या वेळेला मिळणार ना त्यावेळेला संधी ती सोडू नका. पुढे येईल संधी, न येईल, मी तुमच्या दिशेने येतोय, कारण मिळालेल्या संधी ती साधायची आहेत. चेंडू चालला फाईन लेग रिझन मध्ये, पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक बोधण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. 1 2 3 4 1 2 का 4. पायावरचा चेंडू होता आणि हलकासा मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी त्या ठिकाणी झालेला आहे, पाहतोय आपण. आणि 4 धावा धावसंख्येनं या ठिकाणी मजल मारलेली आहे, 4 धावेनं. मात्र हा चौकार निर्णायक ठरतोय का, आणि ही वेळ मात्र येते का बघावी लागेल वाघोबा खंदरपाड्याच्या बाजूने. नाही, वेळ तुमच्या बाजूने येईल, पण कदाचित थोडासा वेळ तुम्हालाही द्यावा लागेल भाई. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र काय होतं या ठिकाणी पायावरती चेंडू आदळला. निर्धाव चेंडू विसावली यष्टी रक्षकाकडे, आणि वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण मला वाटतं कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल या अंदाजाने त्याच दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि धावा आल्यात म्हणून त्या दिशेने खेळलं जात आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू चाललाय, जोपर्यंत शॉट मारला, क्षेत्ररक्षक बीट झालाय, चेंडू चालला बॉल लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय समोर. इथे कशाही धावा येऊ द्या, बॅटने येऊ द्या, पायाने येऊ द्या, बॅटच्या एजला लागू द्या, धावा येणं गरजेचं आहे. सफोर थँक्यू. पाहू शकतो आपण स्क्रीनवरती पुन्हा त्या दिशेने जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाला थोडासा घासून चेंडू गेलाय. मात्र तो जो
फाईन लेगला चेंडू वेगाने गेला आणि 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते 16 या धावसंख्येवरती. आपण परतोय 2.3चा खेळ झालाय. चौथा चेंडू या ठिकाणी हाताळलाय. वैभव तयार. तो हलकासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय कारण वारंवार त्याच दिशेने फटके येत आहेत, त्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता आणि या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळते. जसा सर तुम्ही उल्लेख केला होता की हर समय बदलता है लेकिन समय को समय देना चाहिए आणि ती वेळ दिली आहे. आता मात्र वेळ बदलण्याची वेळ आलेली आहे. चला वेळ बदलण्याची आणि जतीन आलाय ना तसा मॅच जस्ट इन आलाय. अजून एक वाईट बॉल. या खेळाडूचं नाव जतीन आहे आणि जसा तो आलाय तसा वाघोबा खंदरपाडा मॅचच्या आत आलाय. इन आलाय जतीन. नक्कीच जतीन आलाय, पण तो म्हणतोय की मी 3ची कामगिरी करणार आहे आणि या ठिकाणी तो कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख या ठिकाणी चांगलं कमबॅक म्हणता येईल वाघोबा खंदरपाड्याचा. सुरुवातीला संघ डगमगला होता, काहीसा आत्मविश्वास कमी होता, मात्र या ठिकाणी आता खांदे उंचावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हेही चांगलं केलं. म्हणजे मदन दलवे आले, आपले यष्टीरक्षक आले, आपल्या गोलंदाजच्या दिशेला आले. त्याला 4 गोष्टी अनुभवाच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त धीर दिलाय. त्याला सांगितले तू चांगला गोलंदाज आहे, मागे काय घडलंय, मिस्टेक झाले दूर कर, लाईन अँड लेनला मेंटेन कर, जास्त काय करण्याची गरज नाहीये. पण आता दुसऱ्या बाजूला फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली. त्यानं टिपलाय झेल. कॅप्टन आला, यष्टीरक्षकाला सांगितलं भावा तुझ्याकडे क्षमता आहे, विश्वास स्वतःवरती ठेव, स्वतःच्या खांद्यावरती हातावरती ठेव, आणि तो विश्वास सार्थ ठरवलाय. फलंदाज झालाय बाद. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी उंची होती, लांबी गाठू शकला नाही आणि सरळ झेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक झाली नाही आहे. आणि सुंदर जसं सांगितलं सर तुम्ही की मदन एक त्याच्या भोवती जो संपूर्ण चालणारा खेळ आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावताना आपल्याला पाहिला. ते 2 वाईट चेंडू आल्यानंतर कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे याचा कानमंत्र गोलंदाजाला दिला वैभवला, आणि त्यानंतर मात्र हा झेल या ठिकाणी बॅक टू डगआउट जावं लागतंय. फलंदाज बाद संजय. सॉरी नवीन या ठिकाणी संजय फलंदाज दाखल झालाय आणि गोलंदाज वैभव. आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झाले, 2 चेंडूचा खेळ आहे आणि संधी आहे या ठिकाणी अजूनही संजय याला. संजयला संधी आली आणि 8 नंबरवरती तो आलाय. त्याला भरपूर त्यानं वाट पाहिली. 8 वरती आलाय, थोडीशी वाट पाहिली. आता बघूया विजयाची वाट त्याला शोधायची आहे. तर वाट हरवलेला वाटसरू वैभव पुन्हा एकदा बरोबर वाटेवरती आलाय. नक्कीच वाटेवरती आलाय, मात्र वाट लावण्यासाठी आलाय हे बघावं लागेल. आणि जर नक्कीच तशा पद्धतीची कामगिरी जर झाली तर संघ मात्र या ठिकाणी आपल्याला उचलून धरेल. पुन्हा एकदा सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. म्हणून आपला चेंडू येतोय तोपर्यंत फील्ड होतोय. एक धाव दुसऱ्या प्रयत्न होतोय का, आणि निश्चितच या ठिकाणी बाप रे बाप, नक्कीच सर या ठिकाणी थर्ड अंपायर घेतला गेलाय. काय होतंय, धगधग वाढणार आहे. श्वास थोडासा अडकलाय, गळ्यामध्ये अडकलाय. जसा सासे गले में अटकती ना, हा थ्रो आला कलेक्ट झाला त्यावेळेला हातातनं एकदा निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर हा जो थ्रो झालाय ना, हा थ्रो टच अँड गो थोडंसं बाकी आहे. टच अँड गोचा मामला आहे. ज्यावेळेला चेंडू लागलाय त्यावेळेला बॅट आत आले की नाही आले. पहिल्या फ्रेममध्ये थोडंसं बाहेर आहे, दुसऱ्या फ्रेममध्ये बघूया तो आत आलाय की नाही आलाय. ज्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झालेत, दुसऱ्या प्रयत्नामध्ये जर पाहिलं तर बॅट ग्राउंड झाले, ती त्या क्रीजच्या आत आले की नाही. इट्स नॉट आउटचा इशारा आहे. थोडीशी आत आले बॅट, आणि या डीबीएनचं देखील कौतुक, कारण बरोबर कॅमेरावर त्याने पाहिले. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलाय. 20-20 20-20 आणि जर बघितलं आपण 2.5चा खेळ, शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूचा मोठा फटका. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करण्याची संधी आहे. हो खोलवरचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बॅटची कडा घेऊन एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न काय होतोय, हा ना करता आता मात्र या ठिकाणी
पंच थर्ड अंपायर घेणार नाहीत कारण या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय आउट. आता दॅट्स अ सेकंड लाईफ होती तुमची, सेकंड होती. त्या प्रयत्नामध्ये कलेक्ट केला आणि त्यानंतर थ्रो बरोबर आलाय आणि परतावं लागले ते जयेशला. आता शेवटच्या ज्या वेळेला षटकाचा खेळ येतोय ना त्यावेळेला स्ट्राईक कोणी राखणार हे महत्त्वाचं असतं, कारण हे शेवटचं षटक येणार होतं. त्यावेळेला कदाचित संजयकडे स्ट्राईक की जयेशकडे स्ट्राईक याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कोण स्ट्राईक राखणार शेवटला. कारण एक मॅच फणसपाडानं असंच कॅल्क्युलेशन चुकलं आणि गमावला होता. शेवटच्या बॉलवरती काढलेल्या त्या धावा, तो मेन बॅट्समन आलेला नॉन स्ट्राईक एंडला, त्याच्यानंतर काढलेल्या परत 2 धावा, या सर्व गोष्टी असतात महत्त्वाच्या. तुम्ही किती वेळ नॉन स्ट्राईक एंडला राहणार, स्ट्रायकर एंडला महत्त्वाचा फलंदाज असणं गरजेचं आहे. न्यू बॅट्समन चला, इतका वेळ घेऊ नका. मनोज गेल्यात नवीन फलंदाज. धावा दापलकरती 21. शेवटचं षटक आहेत. 6 मध्ये 7 झाल्या, 8 झाल्या, 9 झाल्या, 30च्या जवळपास. मागचा मॅच आहे ना, मागचा सामना या संघानं जर पाहिलं तर 28 वरती थांबवलं होतं, 29चा पाठलाग सहज केलाय. पण आता काय झालं, वाघोबा कंदरपाड्याकडे चांगली गोलंदाजी आहे, त्यानं प्रतिस्पर्ध्याला 28 वरती थांबवलं होतं. तुमच्याकडे जर क्षमता आहे तर तुमच्या गोलंदाजाला ताकद बळ देण्यासाठी पहिला स्कोअरबोर्डवरती त्या 27-28 शक्य झालं तर 30 धावा लावायचे आहेत. याच्या अगोदर डीजे मास्टरनं गाणं लावलं तर मैक अनाड़ी तू खिलाड़ी. अनाड़ी कोण आहे माहिती का, सामने हार देख के भाग जाए ना वो अनाड़ी है, और सामने अगर हार भी है तो भी लड़ जाए उसको खिलाड़ी कहते. त्याच्यामुळे अनाड़ी नाही बनायचं, खिलाडी बनायचं आहे. नक्कीच अतिशय सुरेख उल्लेख सरांनी केलेला आहे आणि चांगलं आम्हालाही शिकायला मिळते चांगल्या गोष्टी सरांकडून. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय अविनाश आणि फलंदाजी मार्क असेल फलंदाज मनोज. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय 1 बाउन्स ऑन द रोप, आलाय कणकणीत चौकार 4. ऐसे ऐसे वैसे नहीं भाई, सही से खेलना होगा. आणि जसे मनोज आले तसा थोडंसं मनोरंजन त्यांनी केलंय. मनोज आले आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती बघा आकुट्याचा चेंडू होता, त्या चेंडूला पाठवलंय स्क्वेअर च्या दिशेनं, चौकार टोकलाय, स्कोर जाऊन पोहोचला 25. म्हणून म्हटलं ना भाई, समोर हार दिसली का प्रत्येक जण पळतात बाबा, हरणार आहेत, पण तिथे कोण लढणार, इथे लढायचं नाही तर लढायचं आहे. नक्कीच सर. आणि असं म्हणतात की जिंकण्याचा जो आनंद असतो त्यापेक्षा हरण्याची जी भीती असते ना ती मनाला आपल्याला कुठेतरी यश ओढवून घेते. आणि या ठिकाणी जोरदार अपील झाले, खोलवरचा चेंडू हाताळला मात्र या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळलंय. कोणताही परिणाम नाही आहे, 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. 3.2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या जर बघितली आपण तर वाघोबा खंदारपाडा 7-26. जसं तुम्ही उल्लेख केला बघा, शाळेमध्ये देखील तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता ज्यावेळेला प्रत्येक प्राण्यांचा धावण्याचा वेग असतो, चित्याचाही वेग आहे, हरणाचा पण वेग आहे, पण चित्यापेक्षा हरणाचा वेग जास्त असतो. तरी हरणाची शिकार चित्ता करतो का, मरणाची भीती असते. ती भीती नाही बाळगायची भाई, डर के आगे जीत है. नक्कीच डर के आगे जीत आहे. आणि मात्र या ठिकाणी तशी कामगिरी करायला पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू भिरकावलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय वेगाने, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेता काहीसा प्रयत्न कमी, मात्र एकच या ठिकाणी मिळेल आणि धाव बाद व्हावं लागणार आहे फलंदाजाला. मध्ये आलाय. हा धावाचा प्रयत्न बघा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये परतावा लागले ते संजयला. संजय माघारी आलाय, 8 गडी गमावले, 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि जे गाणं आमच्या डीजे मास्टर राजने गाणलं ना, हे सर्वात जास्त लग्नाच्या वरातीमध्ये वाजतं. म्हणजे तो जेव्हा येते ना नावल घेऊन त्यावेळेला हे गाणं वाजतं, त्याला राजा असतो, नंतर त्याचा बाजा वाजतो. 27 धावा धावफलकावरती 27. मॅच अगदी रफ अँड टफ आहे, म्हणजे अजून सांगू शकत नाहीत की किती धावा पुरेशा आहेत किंवा किती धावा करणं गरजेचं आहे. असं वाटत होतं की बाबा त्या पहिल्या 2-4 धक्क्यातनं 5 विकेट गेल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न वाघोबा खंदरपाडा करतोय, पण पुन्हा एकदा आपल्या चुकीनं पुन्हा एकदा मागे येतोय तो.
नक्कीच नक्कीच. आणि मात्र आता आपल्या गोलंदाजाला लढण्यासाठीची ताकद जी आहे ना ती द्यावी लागेल. मनोज आणि सुरेश याला अजून तीन चेंडू आपल्या हातामध्ये आहे. आकोटाप्याचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या पुढे, धावसंख्या झाली आहे 28 धावा. बघा 2 षटकं संपली होती तर धावा होत्या 7. त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये कमबॅक. आई गावदेवी कनेर त्यांनाही थोडंसं जागं व्हावं लागणार आहे. स्कोरवर वाढत चाललंय सुरेशात. आता बघा या 1 रनला टाळ्या वाजल्यात. या 1 रनला टाळ्या का वाजल्यात माहितीये का? कारण मनोज स्ट्रायकर यांना आलाय. म्हणून माझ्या मनामध्ये तो दुसऱ्या रनचा प्रयत्न ज्यावेळेला संजयने केला ना त्यावेळेला तो होता. तिथे काही सिंगल रन काढून मनोजकडे स्ट्राईक तुम्ही ठेवू शकल्या. ही रणनीती आहे. दॅट्स अ स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला जायचं आहे. कारण तुमचा एक असा बॅट्समन ज्यानं चौकार ठोकलाय त्यानं स्ट्रायकर एंडला राहणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण क्रिकेट असं म्हणतात की क्रिकेट हा ताकदीचा गेम नाही आहे, तर तो माइंडसेट गेम आहे. आणि तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी रणनीती आखावी लागेल. मात्र ही आखलेली रणनीती कशा पद्धतीनं सार्थकी ठरते बघावं लागेल. वाघोबा खंदरपडा संघासाठी मनोजाला स्ट्राईकवरती आकुटाप्याचा चेंडू, मोठा फटका मारायचा आहे. मात्र या ठिकाणी नाही, थांबवलं शेवटच्या चेंडूसाठी थांबवलंय. आणि स्वतःची ताकद या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न अजून एकदा मिळणार आहे शेवटच्या चेंडूवरती. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. ना तकदीरवाला ना ताकदवाला. हा तर्काचा खेळ आहे. तुम्ही कसं तर्क लावता, एकमेकांशी कसं सामोरे जाता, त्यावेळेला तो अंदाजाचा देखील खेळ असतो. कधी अंदाज बरोबर असतो, कधी अंदाज चुकतोय. अंदाज अपना एक फिल्म पण आली होती. तसा खेळ आहे क्रिकेटचा. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. लॉंग ऑनला टिपलाय झेल. मनोज चांगली बॅटिंग करतोय पण मागे 2-3 चेंडू जे नॉस्ट्रेकिनला उभे राहते तिथून एकाग्रता भंग पावली. 9वा फलंदाज बाद झालाय. धावा आहेत धावफलकावरती 29. 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा करायचे आहेत. पण जो करेल तो पुढे जाईल आणि नाही करणार तो मिस करेल. कारण 30 आहेत. आणि ज्यानं डिफेंड केल्या तो पण पुढे जाईल, पण करून दिल्या तर तो पण मिस करेल. 30 कोण करणार मिस आणि कोण जाणार पुढे ते पाहणं इंटरेस्टिंग आहे. शेवटची इनिंग आहे, पण शेवटची इनिंग धमाकेदार येऊ शकते. कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा ग्रामीण धमाका, नारंगी ग्रामीण धमाका एकापेक्षा एक धमाके झाल्यात. आणि दोन्हीपैकी एक संघ असा असेल जो पहिल्यांदा त्या टप्प्यावरती पोहोचणार आहे, क्वालिफाय होणार आहे. मग वाघोबा खंदरपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर तेही संधी सोडणार नाही आहेत. मजा येणार आहे मॅचला. प्रमोद सर आहेत आमच्या जोडीनं. हे आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे एरियल व्ह्यूनं ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं हे विहंगम दृश्य ते एन्जॉय करा. जर आपण बॅटिंग कार्ड पाहिलं ना तर सिंगल डिजिट आहेत. जसा मोबाईल नंबर असतो ना 989800 तसा तो 00वाला पण आहेत. पण पहिल्या 2 षटकानंतर सावरलाय. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7 होत्या, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये आणि 22 केल्यात. तो थोडासा मोमेंटम त्या बाजूला गेला आहे. बघूया बिहाइंड द विकेट जास्त रन आहेत, समोर रन राही आहेत. पण आता समोरासमोर लढायचं आहे, तेही पाहायचं आहे. 30 धावा करायचे आहेत. मॅचला मजा येणार. आमचे डीजे मास्टर राज रेडी आहेत. हे गाणं ऐकूया, वातावरण बनवूया आणि येऊया या क्वालिफायनवाल्या आपला दर्जा क्वालिटी दाखवणाऱ्या मॅचमध्ये येऊया. स्पॉन्सर्स आहेत आपले या नारंगी ग्रामीण धमाकाचे श्री महेंद्र प्रभाकर पाटील यांचं योगदान या स्पर्धेला लागले. श्री प्रशांत गजानन पाटील, श्री अनिल दत्तात्रय पाटील यांचंही योगदान, यांचंही मोलाचं सहकार्य. श्री दशरथ गजानन पाटील, त्यानंतर एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ओळख असलेले श्री सदानंद गजानन पाटील, कुमार हर्ष विशाल पाटील या सर्वांचं सहकार्य. आणि त्याच्या जोडला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची भक्कम साथ आणि नारंगीच्या बी संघानं घेतलेला पुढाकार आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा सुरू आहे. कारण जसं मी सकाळी म्हटलं होतं ज्यावेळेला नितीन पाटील आमच्या जोडीला होते समोरच्या कक्षामध्ये, कारण नारंगीच्या मैदानावरती 2 स्पर्धा अशा होतात तिथे कदाचित या आपल्या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना खेळण्याची संधी तितकी मिळत नाहीत. एक जी कैलासवासी किसन बाबूराव व कैलासवासी गणपत बाबूराव ज्याच्यामध्ये 150 संघ खेळतात, ओपन आप असतो. आणि एक दुसरी जो NC चषक असतो ज्याच्यामध्ये 32 संघ खेळतात. वसई तालुका एक गाव एक संघ 16, एक वसई तालुक्याबाहेरील 8 आणि ओपनचे 8. त्याच्यामुळे तिथेही संधी नसते. मग एक कल्पना पुढे आली नारंगी बीनं की आपल्या पूर्वेकडील ज्या गटामध्ये आमचा नारंगी बी संघ खेळतोय तिथून खेळण्याची संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन मागच्या 4 वर्षापासून केले.
23 पासून सुरू झालेला प्रवास आहे आणि प्रत्येक वर्षी नवा विजेता आलाय. 23ला पाहिलं तर रायपाड्यानं चॅम्पियन झालं. 24ला जे 25वं वर्ष होतं त्यावेळेला कसराळीचा संघ श्रीराम कसराली चॅम्पियन ठरला होता. गेल्या वर्षी 2025 वर्ष गाजवलं ते NCC B न. आता 26 वरती नाव बघूया कोण, कारण 2025 सर असं वर्ष होतं ज्यावेळेला नारंगीच्या बी संघानं चॅम्पियन झाले, नारंगी मास्टर चॅम्पियन झाले आणि नारंगीचा मुख्य संघ NCC चषकाचा मानकरी ठरला होता. म्हणून मागचं वर्ष 25वं नारंगीसाठी जबरदस्त होतं, ट्रिपल धमाकावाला होतं आणि आता सध्या नारंगी धमाका सुरू आहे आपल्या मैदानावरती. नक्कीच ट्रिपल धमाका नंतर नारंगी धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू गोलंदाज पवन पुन्हा एकदा हलक्यात आणि जोरदार अपील आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन सरळ पहिला चेंडू होता. पहिला चेंडू खेळत असताना गौतमचा विकेट आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करताना हा चेंडू निघून गेला, तो सरळ यष्टी. बघा पवनचा चेंडू होता, बॅटच्या अगदी बाहेर काढला. जसा एखादा टेस्ट क्रिकेट बघतो ना, आउट स्विंगर येतो तसा तो आउट स्विंगर होता, बाहेरच्या दिशेने निघाला. बॅटला हलकासा स्पर्श झाला. त्यानंतर हे सेलिब्रेशन आहे पवन गरजचं आणि आपल्या सहकार्याचं. अर्ली विकेट, लवकर विकेटच वाघोबा खंदरपाड्याला या मॅचमध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी देतात. पण तो मोमेंटम त्यांच्या बाजूने, असं नाही की त्यांच्या बाजूने नाही आहे, कारण ज्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी ज्या धावा केल्या ना त्याही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तिथून त्या 22 आणि त्यानंतर आलेला विकेट, खास करून पहिला विकेट ज्या गौतमने मागच्या सामन्यामध्ये सुरुवात करून दिली ती चौकारानं, तो बाद झालाय. आता बघूया मॅचमध्ये सुरुवात तर केले, वार केलाय वाघोबा खंदरपाडा टीमनं. वार्त झालाय, मात्र पलटवार या ठिकाणी होतोय का? पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी दुसरा धक्का मिळालाय. अतिशय या ठिकाणी चांगला चेंडू हाताळलाय. बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा होता, मात्र फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळतो या ठिकाणी गावदेवी कन्नड संघाला. आता मात्र सर बघितलं आपण हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक वरती आले. बघूया हॅट्रिक साधली जाते का. पवन, जसं तुम्ही मागे उल्लेख केला होता नितीन आमच्या की एवन पवन, हे सेलिब्रेशन बघा जर आपण पाहिलं. प्रवीण होते तिथे, मास्टर खेळाडू आहेत, त्यांनी देखील सेलिब्रेशन केलेले आहेत. आता मजा येणार आहेत. एक आणायला लागलं होतं बघा, जसं तुम्ही देखील कोकणातले आहेत, बऱ्याच वेळेला विहिरीतलं पाणी यायचं, मातीचे मडकी असायची, त्यावेळेला मजा असायची. म्हणजे मे महिन्यामध्ये तर मातीच्या मडक्यातनंच पाणी प्यायचो. आता प्रत्येकाला तो ISA मार्कवाला पाहिजे, फिल्टरवाला. पण त्याच्यानेही थोडासा परिणाम वेगळा पण झाला आहे, तोही आपण येणार आहोत. पण ऑन हॅट्रिक आहेत, ऑन हॅट्रिक WW. थोडासा डर आहे. पहिले 2 विकेट गेल्या, त्याच्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे पहिल्याच्या जमान्यामध्ये ते मातीची मडकं होती. पहिले के ज़माने में पानी के घड़े थे, हम बीमारी से दूर खड़े थे. अब हमारे पास RO है और बीमारियां हजारों है, अशी कहाणी सध्या आहे. कारण फिल्टर पाणी पितो त्या, पण बिमारी देखील दिखते हजारो आल्यात. अतिशय सुरेख उल्लेख केला सर तुम्ही. RO आहे परंतु बिमारी हजारो आहे. अतिशय चांगला उल्लेख. दरम्यान या ठिकाणी सामना पाठवूया, पण पवन अतिशय सुरेख या ठिकाणी स्विचिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पुन्हा एकदा झाले, मात्र या ठिकाणी बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. काय षटक हाताळलंय. पहिलं मेडन ओव्हर येईल का बघावं लागेल. मेडन ओव्हर नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला, पण चेंडू उडाला कुठून. आता बाकी जण सांगतात की 3 स्टंपच्या समोर चेंडू होता आणि तो जसा राईज झाला, उडाला ना, तसा संघ देखील उडाला. आता गावदेवी जी कनेरचा संघ आहे, एका बाजूला मदन आहेत, गेले ते वैभवला सांगण्यासाठी बाबा थोडासा वेळ घे, टाइम तू देखील घे. पहिले 4 डॉट बॉल. समोर खेळाय, फिल्डर आहे, दूरवरती चेंडू झाला बॉन्ड लाईनच्या बाहेर. वैभवनं सांगितलं मी वेळ घेणार आणि मिळाला वेळ का ठोकणार षटकार.
चांगला एक्झिक्यूट केला, लाईन लेंथ ओळखली होती आणि सरळ बॉलवरती आले, अंतर जास्त ठेवलं नाही आणि चांगला संपर्क झाला त्या ठिकाणी आणि फटक्याचा आवाज सुद्धा चांगला होता आणि या ठिकाणी डगआउटमधून एकच जल्लोष आला, कारण या ठिकाणी आत्मविश्वास होता की चेंडू निश्चितच सीमापार झालेला आहे आणि या ठिकाणी षटकार आलाय. आपण बघितलं तर अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाज वैभव याने करून दिलेली आहे संघासाठी. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय, मात्र या ठिकाणी पहिलं षटक समाप्त आणि देखील पाहिलं तर पहिले षटक पवनचं बघा सुरुवात केली होती विकेटनं, त्यानंतर आलेला हा षटकार हा टिपलेला प्रवीण याने झेल आणि वैभव न केलेला तो काउंटर अटॅक आहे. पण गावदेवी कनेर वैभवला सांगितले, बाबा तुझं नाव वैभव आहे, पण जोपर्यंत विजयी भाऊ होत नाहीत तोपर्यंत थांबायचं नाही आहेत, कारण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण चर्चा त्याच गोष्टीची देखील करतोय. आमचा डीजेवाला मास्टर देखील आज रंगामध्ये आल्यात. एक से बडकर एक त्यांनी गाणी लावले. 18 मध्ये 24 कम्पॅरिझन केलं ना तर त्या साईडला 2 होत्या, 2 गडी बाद 2 आणि या साईडला 6 2 गडी बाद 6. बघा कम्पॅरिझन बरोबर 2-2 विकेट गेले होते. मॅच अगून 60-40 आहे. नक्कीच मॅच 60-40 आहे. गोलंदाजी मार्क जर बघितला आपण तर प्रवीण ज्याने चांगला झेल टिपला होता, मात्र या ठिकाणी आत्मविश्वास चांगला आहे. या ठिकाणी पहिला सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होतोय का, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला नाही. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं, एक अतिरिक्त धाव मिळाले आणि नक्की जर बघावं लागेल तर आता कुठेतरी लक फॅक्टर जर बघितलं सर आपण तर गावदेवी कनेरला थोडी साथ द्यायला लागले न पाहिजे ना, नशिबाची साथ तर लावले. पण इथे जर डायरेक्ट हिट झाला असता, प्रयत्न चांगला होता, पण चेंडू हातात दिला असता तरी आउट होते. कदाचित थ्रो झाल्या असता, अंडरम थ्रो किंवा जरा हलक्या हातानं थ्रो केल्या असता तरी झाल्या असतं. पण बाबा इतका वेळ होता कुठे, इतना सोचने के लिए वक्त नहीं होता भाई. मैच जब गरवा गरम है ना तो इतना सोच नहीं होती. अशा वेळेला विचार थोडेसे बंद होतात. मॅच मजा आले मॅचला. हलक्या हाताने खेळते पुन्हा एकदा मिड विकेटचे क्षेत्ररक्षक दूरवर नाही तो जोपर्यंत येतील क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावाच्या या चेंडूवरती पूर्ण. आता मदन दळवीला पाहिजे माहितीये, मागचा सामना देखील त्यांनी तसाच खेळला होता. आता धावा धापलकावरती 10-16 चेंडूचा खेळ आहे. 16 मध्ये 20 करायचे आहेत. 10 झाल्यात, 20 करायचे आहेत. मॅच 10-20 वाला नाही, 19-20 वाला आहे. मॅच आहे 19-20 वाला. मात्र या ठिकाणी जर बघितलं आपण तर 16 चेंडूवरती 20 धावा रिक्वायर्ड आहेत, कराव्या लागणार आहेत गावदेवी कनेर संघाला. मात्र या ठिकाणी चांगला आत्मविश्वास या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला डबल कन्वर्ट केलं जातंय, वारंवार नशिबाची साथ मिळते आणि 2-2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 10 या धावसंख्येवरती जर आपण बघितलं तर 30चं टार्गेट आहे. अजूनही बघितलं 20 धावा रिक्वायर्ड आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला ढकलण्याचा, मात्र तो अयशस्वी या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. नाही, याच करता मी म्हटलं होतं की मॅच 50-50 होणार आहे. 60-40 आहे. आता एक बाजूला आहे थोडासा कलडला आहे, त्या बाजूला झुकलाय थोडासा. पण जसा तुमचाही छोटा मुलगा आलाय, आमचाही आहे, गार्डनमध्ये जातो, सिसोवरती बसतो, वजन त्या बाजूला या बाजूला होतं, तसा मॅच आहे. त्या बाजूचं वजन या बाजूला होणार. कव्हरच्या दिशेने केल्या, फिल्डिंग खराब. इथे फिल्डिंग महत्वाची आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. फिल्डिंग महत्वाची आहे. एक रन महत्वाचे आहेत. एक रन अगदी महत्वाचे आहेत. मराठीमध्ये एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची, एक रन लाख मोलाची. एक रन लाख मोलाची आहे. थोडाशी विचार विनिमय केला जातोय, पंचांकडे दाद मागितले जाते, परंतु पाहावं लागेल. आणि मी का म्हटलं होतं एक रन महत्वाचे, जेव्हा तो रन बॉल्स आहेत, पंच इशारा करतील या 2 धावा आहेत की नाही आहेत. अंपायर 2 रन, ओके, 2 धावा.
14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ऑन साईडला मोठा फटका मारते, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पळतोय चेंडूच्या मागून, दोघे जण. मात्र या ठिकाणी चेंडू थांबवता सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि अतिशय सुरेख सर बघितला पण तर चेंडूने उसळी घेतल्यानंतर यष्टिरक्षकाचा प्रयत्न चांगला झाला. मात्र त्या ठिकाणी चेंडू म्हणजे मी वारंवार म्हणतोय ना की सध्या जर आपण बघितलं लक फॅक्टर, तर लक फॅक्टर जर बघितलं आपण गावदेवी कन्नडच्या बाजूने सध्या तरी पाहायला मिळते. नाही जसं हिंदीमध्ये एक बघा, किस्मत भी बहादुरो का साथ देती है, फॉर्च्यून फेवर द ब्रेव असं आहे. म्हणजे आमचे सिद्धू पाजी नेहमी सांगतात कॉमेंट्री करताना, मतलब नसीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. तसं आहे. इथे बॉन्ड लाईनच्या जवळ चेंडू गेला होता पण थोडंसं रोखलंय. आउट आउट पंचाचा इशारा येतो. इट्स ओईटी आणि बॅट्समनला जावं लागतंय पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज बॅक टू द कप. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की जे डीजे मास्तर आहेत आपले ते विशेष म्हणजे त्यांचे साडू सुद्धा आहेत आणि हे साडूसाठी विशेष गाणं लावलं होतं की काय तेही बघावं लागेल. नाही ते पण आता थोडंसं टेन्शनमध्ये आले, थोडेसे जागेनं उठतात, कारण जसा विकेट जातो तसं टेन्शन त्यांना देखील येतं. या सर्व गोष्टी मैदानावरती घडल्यात. आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. 30 धावांचा पाठलाग होता, 14 धावा धापलकावरती आहेत, 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. असं काही नाही झालं तर सांगता बाबा एकदाचे 16-12 करून टाक. आता 16-12 नाही करायचे, 12-16 करायचे आहेत. आणि 12 मध्ये 16 केलं तर तुम्ही जातील. 2 षटकं संपली होती त्यावेळेला 7 धावा होत्या. आता मॅनहॅटन 4 जरी बघितला तरी सुरुवातीला वाघोबा कंदरपाडा थोडासा मागे होता, शेवटल्या त्या 2 ओव्हरमध्ये 22 आल्यात. बघा एक गोष्ट गावदेवी कन्याने लक्षात ठेवा, त्यांनी जर 2 ओव्हरमध्ये 22 केल्या तर 16 तुम्ही करू शकता. फक्त चांगली फलंदाजी तुम्हाला करायची आहे. नक्की चांगली फलंदाजी जर आपण बघितलं तर रिक्वायर्ड रन रेट 8च्या सरासरीने या ठिकाणी गरजेचं आहे गावदेवी कनेर संघाला. मात्र आता जतीन गोलंदाजी मार्कवरती आहे. कशा पद्धतीने कामगिरी जतीन करेल, कमबॅक पुन्हा एकदा वाघोबा खंदरपाडा संघ करेल का तेही बघावं लागेल. पण तुम्हाला अजून काय आठवते थोडं, असाच खेळ पहिल्या इनिंगला होता आणि तेवढा जतीन आला होता आणि जतीन आल्यानंतर खेळ बदलला होता. आता पुन्हा एकदा जतीन आलाय, पण 2 चांगले फलंदाज वैभव आणि अविनाश. ज्या अविनाशनं मागच्या सामना देखील आपण पाहिला होता, समाजयुक्ता दाखवली होती आणि वैभवला एक चौकार त्याने ठोकलाय. पण त्यांना सांगितले वैभव जोपर्यंत विजयी भव होत नाहीत तोपर्यंत त्यांनी थांबायचं नाहीये. आणि नक्कीच विजयी भव कोण होईल हे बघावं लागेल. तर पुन्हा एकदा तुम्ही आत्ता केलं नाही तर पुन्हा संधी नाही, कारण संधी ही येत नसे ती मिळवावी लागते असं म्हणतात आणि संधी तुमच्या जवळ आहे. मात्र त्या संधीचं सोनं करण्याची संधी तुम्हाला पुन्हा मिळालेली आहे. मात्र कशा पद्धतीने आपण ती कामगिरी करतोय, कारण असं म्हणतात की शांततेच्या काळामध्ये जेवढा जास्त घाम गाळाल तेवढं युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. अपील या ठिकाणी होतंय. मात्र चेंडू निर्धाव, पहिला चेंडू सर निर्धाव आला आहे. आता मॅचला मजा येणार आहे. बघितलं पण समीकरण तर 11-16चं समीकरण. अशा वेळेला मी नेहमीच सांगतो, म्हणजे मी तुमच्याशी काय बोलतोय समानार्थी शब्द, तुम्ही शिक्षक आहेत शाळेतले, तुम्ही प्रत्येक एका शब्दाला समानार्थी असतो. आता मजाला उलटा केलं का जाम होतो. आता ही जाम मजा आहे, ही जाम मजा आहे, जाम मजा आहे. अजून एक विकेट, अजून एक बॅट्समन, अजून एक फलंदाज. बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हिलियन. मारण्याचा प्रयत्न होता, बॅट ऑन साईडला जोरात आली होती, परंतु नक्कीच जतीनने हे कमबॅक केलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला सर की जतीन जेव्हा जेव्हा आलाय मात्र तेव्हा समोरच्याचे 3-13 असं म्हणतात, 3-13 म्हणतात तसे वाजवलेले दिसत आहेत. आता मात्र ती संधी पुन्हा एकदा मिळते का वागवा. जर आपण बघितलं तर 12 आणि 5 खेळाडू बाद होते. इथे जर बघितलं आपण तर 14-4. म्हणजे आता जर बघितलं कंपॅरिझनमध्ये तर गावदेवी कनेर थोडासा वरचढ आहे, मात्र जतीनला ती संधी आली आहे.
नाही, जसं मी म्हटलं होतं की हा मॅच 60-40 वाला आहे ना, तसा आता तो 50-50 वाला झालाय. या क्षणाला 2.2 षटकानंतर वाघोबा खंदरपडा 5 गडी बाद 12 होते आणि त्याला प्रत्युत्तर देताना 4 गडी बाद 14 आहेत. हा 50-50 वाला मुकाबला आहे आता. अगदी दोन्ही बाजूला आहे, दोन्ही बाजूला आहे. पण काय माहिती का, 50-50 पेक्षा पार्लेजी बरं सकाळी घेताना, कारण थोडंसं टॉनिक देतं आणि जी माने जिनियस असतं पार्लेजी. ओ नो 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 नो, ओ नो नो, सगळं काही सुरळीत चाललंय आणि दुधामध्ये पडलाय हा मिठाचा. काही सुरळीत चाललं होतं, मात्र असं म्हणतात ना की माशी शिंकावी तशी माशी शिंकली आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून सुद्धा चूक झाली. गोलंदाजाकडून चूक झालीच होती, मात्र चेंडू सीमापार चौकार 4 धावाने धाव संख्या वेगाने पुढे सरकते 19 धावसंख्येवरती. आणि मागे जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा माशी शिंकली, चूक झाली, पण ही साधी सुधी चूक नाही आहे, ही घोडचूक आहे. अशा वेळेला केलेली ही घोडचूक आहे, पण त्या चुकीतनं बाहेर यायचं आहे. बाई मिस्टेक केले, पण मिस्टेक दुरुस्त होऊ शकते. नक्कीच चूक सुधारू शकता, सुधारण्याची संधी आहे मैदानामध्ये अजूनही. हो हो, सुरेख, अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी. काय चेंडू हाताळलाय, म्हणजे चेंडू पडल्यानंतर सर उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाकडे चालला गेलाय. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय, मात्र चांगलं कमबॅक केलंय जतीनने. अजून 2 चेंडू हाताळायचे आहेत. 2 चेंडूमध्ये जतीनला पराक्रम करण्याची संधी आहे. चला, आणि पराक्रम सहजासहजी होत नाही, त्याकरता परिश्रम करावे लागतात. परिश्रम केले, पराक्रम येणार. 8 मध्ये 10, 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समोर खेळलाय चेंडू, चालला मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय. आता प्रत्येक जण जपून पाऊल टाकतोय, जास्त काही करत नाहीये. म्हणजे एक गाणं आहे बघा, डीजे मास्टर वाजवेल कदाचित, जपून 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 पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. आता 7 मध्ये करायचे आहेत, 9, 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. नक्की धोका आहे, मात्र या ठिकाणी धोका जरी असला तरी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्या ठिकाणी ठोका सुद्धा द्यावा लागेल आणि एक ठोका या ठिकाणी बदलू शकतो बरंच. मात्र चांगलं कौतुक करावं लागेल जतीन याचं. काय षटक हाताळलं, अतिशय सुरेख. म्हणजे तो भीमर चेंडू हाताळला होता, 9 चेंडू आला, तरीही त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळून पुन्हा एकदा सामना जिवंत ठेवण्याचं काम जतीनने केलंय सर. कंदरपडा आता अर्पित आम्हाला सांगतात का 6 मध्ये 9 करायचे आहेत, म्हणजे 6 ला उलटा केला 9, 9 ला उलटा केलं 6. पण मॅच मध्ये उलटा पुलटा झाला तर, मॅच मध्ये उलटा पुलटा झाला कंपॅरिझन बघा. 3 षटकं संपली होती तेव्हा वाघोबा खंदरपडा 7 गडी बाद 21, गावदेवी कनेर 4 गडी बाद 21. म्हणजे त्यांनी 8 केल्या, तुम्ही 9 करायचे आहेत. म्हणून मी म्हटलं ना बाबा, 6 मध्ये 9 उलटा पुलटा वाला आहे. तुम्ही सिरियल बघितले दूरदर्शनवरती जसपाल भट्टीची, उलटा पुलटा, 6 मध्ये 9. उलटा फुलटाचा खेळ आहे, मात्र उलटे फुलटे रन येणं गरजेचं आहे. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येतो, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का या ठिकाणी बघावं लागेल. आणि या ठिकाणी दुसरी धाव घेता घेता बाद झालाय फलंदाज. पंचांचं बोट हवेमध्ये, बॅक टू डगआउट, गॉन.
देवी कनेर वर्सेस वाघोबा खंदरपाडा मधला क्वालिफाय वाला मॅच. याच्यापेक्षा सुंदर मॅच नसता, यापेक्षा सुंदर मॅच क्वालिफायचा असूच शकला नसता. या चेंडू बघा, पहिला चेंडू होता अकोटप्याचा चेंडू, शॉट अँड जॅमचा प्रयत्न, चेंडू गेला होता. जोपर्यंत डीपोर्न क्षेत्ररक्षकाला मिड विकेटला फील्ड केला गेला, थ्रो आला यष्टीच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो आला, थ्रो परफेक्ट कलेक्ट केला आणि त्यानंतर स्टंपला लावलाय. तोपर्यंत उशीर झाला होता, उशीर, कामावर जायला उशीर झाला. वाट माझा बघतोय आता, अख्खा गाव वाट बघतोय, कनेरचा पण बघतोय, खंदर काड्याचा पण बघतोय. जिंकणार कोण? 5 मध्ये करायच्यात 8, 5 बॉल 8 धावांची आवश्यकता, रंगलेला सामना. मॅच पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू झाला स्क्वेअरच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाला वेगाने चेंडूवरती, एक धाव या चेंडूवरती पुन्हा. आता दुसऱ्यासाठी धावणार की नाही धावणार? धावणार नाहीये, धावणार नाही. कारण एकानं दुधानं तोंड पोललं का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. नक्कीच. आणि असं म्हणतात की पुढच्या टेस्ट आणि जर मागचा शहाणा, तशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र मगाशी उल्लेख केला होता डीजे मास्टरने की जपून जपून जारे पुढे धोका आहे, धोका दोघांनाही आहे. या ठिकाणी सावध पावलं दोघांनाही टाकावी लागणार आहेत, गावदेवी कनेर आणि जर बघितलं आपण तर वाघोबा खंदरपाडा. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी, काय कमबॅक, काय सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये जर बघितलं आपण तर 2च धावा खर्च केल्या आहेत आणि अतिशय चांगली मजा येणार आहे सामन्यामध्ये, अतिशय मजा येणार आहे. 3 मध्ये 7, 3 मध्ये 7, 1 7, 7 7, हम 7, 3 मध्ये 7. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावर केला चेंडू, चला बॉन्ड लाईन जवळ, 1 2 3 4. एकानं वाटलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वाईड आहे. इथून आवाज आला होता, बाबा सोडून दे सोडून दे, वाईड आहे. पण या चेंडूवरती परफेक्ट हा फटका खेळलाय. वाईड सोडून नाही द्यायचा, वाईडला बरोबर समाचार घ्यायचा. काही कॉमेंटेटर सांगतात अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे का अपमान. अपमान नाही करायचा, अच्छे का सम्मान और बुरे का समाचार. हा समाचार घेतलाय आणि समाचार चौकार बरोबर वेळेवरती आलाय. अतिशय सुरेख या ठिकाणी चांगला चेंडू सुद्धा खेळा, बॅट्समनचंही कौतुक करावं लागेल. आता जसं आपण बघितलं समीकरण, तर समीकरण काहीसं क्लोज आलेलं दिसतंय आपल्याला. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघा गुरु एक गाणं लावलं होतं आमच्या डीजे मास्टरने की म्हणजे गुरु भारी की चेला भारी, चेल्यावरती गुरु भारी का गुरुवरती चेला भारी. आणि या डीजे मास्टरला मी म्हटलं होतं, भाई डीजे भाई तुम्हारा अंदाज निराला है और गुरु ने कहा जल्दी तुम्हारा वक्त बदलने वाला है. 2 मध्ये करायचे आहेत 3. वक्त बदला है, हालात बदले है, खेल बदला है आणि खेल का रंग बदला है. रंग बदललेला आहे, मात्र ही रंग उधळण्याची संधी कोणाला मिळते बघावं लागेल. पुन्हा एकदा दबाव. आता मात्र या ठिकाणी समीकरण बरोबरीत पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 मध्ये 2. चर्चा चांगले. जिंकणार कोण? अंडर प्रेशर, अंडर क्रुशल कंडिशन हा मॅच चाललाय. हा टाईट मॅच, त्यामध्ये आलेला वाईट जसं डिटर्जंट पण असते. आता आपले आयुष्य कसं झाले माहिती का सर? हमारी जिंदगी वो घड़ी डिटर्जेंट जैसी बन गई. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. लोग इस्तेमाल करते हैं लेकिन विश्वास नहीं करते. 2 मध्ये 2 करायचे आहेत. मॅच अजूनही आहे, अजूनही दोन्ही बाजूला आहे. गावदेवी कनेरलाही संधी आहे, वाघोबा खंदरपाड्याला देखील संधी आहे. नक्कीच. आणि ते प्रेशर जो या ठिकाणी आता जो हाताळू शकतो तोच या सामन्यामध्ये टिकू शकतो. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी प्रेशर हाताळला जातोय. दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षण काहीसं कमी केलेलं आहे, शॉटला क्षेत्ररक्षणाचा सजवलेला आहे पाहतोय आपण. मात्र 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जात आहेत आणि फलंदाज त्याचा कसा सामना केला जातोय. आता बघूया, जवळ क्षेत्ररक्षण लावले, जवळ तुम्ही जसं उल्लेख केला बघा, मॅच क्लोज आलाय. आता काहीकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आले पण ती क्लोजअप वाली नाही आहे. टेन्शन, कपाळावरती आट्या आहेत, टेन्शन आहे बाई. 2 मध्ये 2. जिंकणार कोण? 2 मध्ये 2. चेंडू चाललाय समोर, 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव, धाव आणि मॅच जिंकलाय गावदेवी कनेर इनटू द टॉप 3.
पाहिलाय गावदेवी कनेर आणि वाघोबा कंदरपाडा अगदी हृदयाची स्पंदनं वाढवणारा हार्टबीट वाढवणारा मॅच पण हार्डलक वाघोबा कंदरपाडा तुम्ही चांगला खेळ केला कदाचित तुमच्यापेक्षा कमी चुका गावदेवी कनेरनं केल्या त्याच्यामुळे ते जिंकलं मेहनत आपने भी की शायद थोड़ी ज़्यादा मेहनत उन्होंने की थी जास्त मेहनत कदाचित गावदेवी कनेरची आणि गावदेवी आई गावदेवी कनेर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे कारण जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं क्वालिफाय होण्याचं ते स्वप्न आता ही टीम बघा सध्या स्क्रीनवरती पूर्ण टीम आहे आई गावदेवी कनेरची टीम आहे जे स्वप्न जे ड्रीम घेऊन या मैदानावरती ते आले होते ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरते त्यावेळेला येणारा आनंद चेहऱ्यावरती दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहू शकता कारण ते स्वप्न त्यांनी पाहिलं त्या स्वप्नाचा त्यांनी पाठलाग केला आणि तोपर्यंत नाही थांबलं जोपर्यंत ते सत्यात उतरत नाही त्याकरता कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन गावदेवी कनेर जे टॉप 3 मध्ये दाखल होणारा हा दुसरा पण ही अर्धी लढाई आहे गावदेवी कनेर ही अर्धी लढाई आहे खरी लढाई टॉप बनण्याची आहे त्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आजचा दिवस या टीमनं गाजवलाय आई गावदेवी कनेरनं त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल होता जसा मदनचा रोल पाहिला आपण वैभवचा रोल पाहिला गौतमने केलेली कामगिरी रवीची हावी होऊन केलेली गोलंदाजी हे देखील पाहिली आणि त्या दबावाखाली आता जसं बघितलं ना गुरु बलवान तसा गुरु पहलवान पाहिलाय गुरुनं हा मॅच जिंकून दिलाय त्याकरता त्यांचं देखील अभिनंदन असेल मागच्या 2 पर्वामध्ये भरपूर प्रयत्न केला मिळालं पण हे पर्व होतं ते गाजवायचंच होतं त्यांना आणि त्यांनी हा सामना जिंकला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच कारण एक गुरुसाठी